नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या अपडेटवर बोलणार आहोत आणि ती खास करून अपडेट आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. सर्वात इम्पॉर्टंट आणि बिग अपडेट आहे त्याच्यासाठी. तर बघा, सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रातील एमबीबीएस, बीएचएमएस, बीएससी, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल एमसीएस अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला या कोर्सपैकी कोणत्या पण कोर्सची जर तुम्हाला कॉलेज आयडी पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्याकडे एकवेळी त्याची कॉलेज आयडी भेटून जाईल. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्या कॉलेज आयडीमध्ये कॉलेजचं नाव, कॉलेजचा कट ऑफ, कॉलेजचा कोड, गेल्या वर्षीचा कट ऑफ कॉलेजचा, तसंच या फोन नंबर, तसंच जर बोलायचं झालं तर फीस, हे सर्व डिटेल एकाच ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर तुम्हाला अप्पर आयडी तयार करून घ्यायची आहे. तर अप्पर आयडी तयार करून घ्या. अप्पर आयडी डिजी लॉकर वरून तयार होत असते. डिजी लॉकरचे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल. नंतर अकॅडमिक ABC नावाचं अकॅडमिक बँक क्रेडिट राहते, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला त्याचं अप्पर आयडी तयार करून भेटेल. तर त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवर, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर. तर चला सुरुवात करूया. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जे आहे की नाही, इन फर्स्ट टाइम महाराष्ट्र ब्रिंग 10% ईडब्ल्यूएस कोटा इन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस ऍडमिशन. बघा फर्स्ट टाइमच झालेलं आहे. याच्यामध्ये इन फर्स्ट बघा सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. In first of its kind move to in the country, Maharashtra has quickly introduced 10% of economically weaker section in the private medical college. A decision struck into the fine print of the admission procedure released late Wednesday report. Himali champion. Currently, हे बघा सर्व त्यांनी केले. Criticize they fear that the no proportional expansion in the total seat. This would be the lead to the reduce in the seat on the existing category. Many want it may lead to the prospect petition and another round of policy promote. When the EWS quota was introduced in the government medical college, their total seat were increased by 25%, so that the category were not affected. म्हणजे सगळं ते कॅटेगरी अफेक्टेड झाल्या नाही, त्यांच्यामुळे त्यांनी तिने असं केलेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे की 10% सीट. याच्या अगोदर कसं होतं माहिती आहे का, प्रायव्हेट कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जायचं. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी होते त्यांना ओपन मध्ये कन्सिडर केलं जायचं प्रायव्हेट कॉलेजसाठी. तर इथून पुढे आता तसं नसणार आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सेपरेट कोटा असणार आहे. मग आता प्रायव्हेट कॉलेजचा कोटा कशा प्रकारे असणार आहे, शेड्यूल कास्टसाठी 6.5% सीट असणार आहे. शेड्यूल ट्रायबलसाठी, एसटी साठी 3.5, विजे साठी 1.5, एनटीबी साठी 1.25, एनटीसी कॅटेगरीसाठी 1.75, नंतर एनटीडी कॅटेगरीसाठी 1% आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 9.5%, आणि त्याच्यानंतर एससीबीसी कॅटेगरीसाठी 10 आणि ईडब्ल्यूएस कोटासाठी 10 आणि मॅनेजमेंट कोटासाठी 15 आणि अनरिझर्व कॅटेगरीसाठी 40 अशा ज्या आहेत का सीट असणार आहेत. प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा पण ओपन डब्ल्यूएस कॅटेगरीला सीट असल्यामुळे डब्ल्यूएस कॅटेगरीच्या कॅन्डिडेटचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यांचं कटअप अजून बऱ्यापैकीच खाली जाईल प्रायव्हेट कॉलेजमध्ये म्हणल्यावर. तर हे झालं या व्हिडिओमध्ये एवढी माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.